हरे कृष्णा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं धन्यवाद की तुम्ही आवर्जून माझे व्हिडिओज बघत आहात. तुम्ही फक्त माझे व्हिडिओज बघत नाही आहात, तर त्यावर छान छान कमेंट्स देखील करत आहात. खूप जणांनी तर पर्सनली मला मेसेजेस करून सांगितलं, "सनी, जरा मराठीमध्ये व्हिडिओज बनव." तर मग तुम्हा लहान मोठ्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आजचा व्लॉग मराठीमध्ये बनवत आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर कमेंट सेक्शनमध्ये छान छान कमेंट्स लिहा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्लॉगला. आज मी आलो आहे चिपळूण येथील भगवान परशुरामांच्या मंदिरामध्ये. भगवान श्री परशुराम हे भगवान श्री विष्णू यांचे 6वे व चिरंजीव अवतार आहेत. अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम असे सप्तचिरंजीवी आहेत. तपस्वी ऋषी जमदाग्नी हे भगवान श्री शंकर यांचे अवतार आणि देवी रेणुका माता या देवी पार्वतींचे अवतार आहेत. यांचे 5वे अपत्य म्हणजे भगवान श्री परशुराम. परशुरामांचे खरे नाव राम. त्यांनी भृगुकुळात जन्म घेतला म्हणून भार्गवराम व त्यांना परशु हे शस्त्र मिळाले म्हणून परशुराम असे ओळखले जाते. भगवान श्री परशुराम यांना 4 भाऊ होते. वसु, विश्वावसु, बृहद भानू व बृहद कण्व. परशुरामांचा जन्म वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीया या तिथीला रोहिणी नक्षत्रावर सूर्यास्ताला झाला आहे. परशुरामांनी अस्त्रविद्या भगवान श्री शंकर यांच्याकडून प्राप्त केली. परमार्थामध्ये त्यांचे गुरु श्री दत्तात्रेय होते. सहस्रार्जुन कार्तवीर्य राजाने जमदग्नी ऋषींची कामधेनू गाय बळजबरीने पळवली तेव्हा परशुराम आश्रमात नव्हते. त्यांना हा प्रसंग कळल्यावर महिष्मती नगरीत जाऊन परशुरामांनी सहस्रार्जुनाला सामोपचाराने कामधेनू गाय देण्यासाठी सांगितले. राजाने प्रस्ताव अमान्य केल्यावर परशुरामांनी सहस्रार्जुन राजा याच्यासोबत युद्ध केले व त्याचा वध केला व कामधेनूला परत आश्रमात आणले. त्यावेळी ऋषी जमदाग्नींच्या आज्ञेप्रमाणे राजवधाचे पापक्षालन करण्यासाठी परशुराम तपश्चर्येला हिमालयात गेले. सहस्रार्जुन राजाच्या मुलांनी सुडापोटी ऋषी जमदाग्नींचा आश्रम उद्ध्वस्त केला व जमदग्नींची हत्या केली. त्यावेळी देवी रेणुका मातेने परशुरामांना बोलावले व अशा सर्व दुष्ट व अन्याय करणाऱ्या राजांचा नाश कर म्हणून आज्ञा केली. मातेची आज्ञा मानून परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी भ्रमण केले व अन्याय करणाऱ्या दुष्ट राजांचा म्हणजेच दुराचारी क्षत्रियांचा वध केला. परशुराम यांनी सरसकट सर्व क्षत्रिय राजांना मारले नाही. जे राजे नीतिमत्तेने राज्य करीत होते त्यांना परशुरामांनी अभय दिले. जिंकलेला सर्व भूप्रदेश परशुरामांनी यज्ञ करून ऋषी कश्यपांना दान केला. स्वतःच्या वास्तव्याला त्यांनी सह्याद्री पर्वतावरून बाण मारून समुद्र मागे हटविला व गुजरातच्या भरूचपासून केरळपर्यंतचा भूप्रदेश निर्माण केला. देवी रेणुका माता यांचे एक नाव कुंकणा असेही आहे. त्यावरून या भूमीला कोकण असे संबोधले जाते. परशुरामांनी श्रावण कृष्ण त्रयोदशीला कोकण भूमीची निर्मिती केली होती. याच दिवशी चिपळूण येथे रामेश्वरांची स्थापना करून रामेश्वर तलावाची निर्मिती केली होती. परशुरामांनी दिलेल्या आदेशानुसार दरवर्षी कोकण भूमीची पूजा सर्व कोकणवासी श्रावण कृष्ण त्रयोदशीला भक्तिभावाने करतात. अपर म्हणजे पश्चिम, जेथे पश्चिम दिशेचा अंत होतो व समुद्र सुरू होतो तो भाग म्हणजे अपरांत. म्हणूनच या भूमीला अपरांत भूमी म्हणून देखील ओळखले जाते. इशू म्हणजे बाण आणि पात म्हणजे पडणे. बाण मारून बनलेला भाग म्हणजे इशुपात. म्हणूनच या भूमीला इशुपात भूमी म्हणून देखील ओळखले जाते. अंदाजित 750 वर्षांपूर्वी मंदिराच्या ठिकाणी जंगल होते. या जंगलात मौजेपेढे येथील गावकरी गायींना चरायला आणायचे. त्यातील एक गाय दूध देत नसे म्हणून गुराख्याने तिचा पाठलाग केला असता त्याला ती गाय एका विशिष्ट जागी पाना सोडताना दिसली. त्याने त्या ठिकाणी साफसफाई केली असता
एक दगडी शिळा त्याला आढळून आली. हे नक्कीच देवाचे स्थान आहे असे मानून त्याने तेथे पूजा करायला सुरुवात केली. येथे भगवान श्री परशुराम तपश्चर्या करीत आहेत असा त्याला दृष्टांत झाला. जवळपासच्या ग्रामस्थांच्या मदतीने तेथे छोटे मंदिर उभारले गेले. नंतरच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवे यांनी या मंदिराचे दैनंदिन कारभारासाठी काही इनामे दिली. गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांनी परशुराम मंदिराचा जीर्णोद्धार 17व्या शतकात केला. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करताना श्री सिद्धिविनायकाचे आवाहन करून त्यांचे मंदिर प्रथम बांधण्यात आले. श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी खुद्द छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. परशुराम मंदिराचे काम माघ शुक्ल चतुर्थी रोजी पूर्ण झाले असल्याने पूर्वी माघ शुक्ल चतुर्थीला उत्सव सोहळा साजरा केला जात असे. मंदिरात काम, परशुराम व काळ अशा 3 मूर्ती आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंवर परशुरामांनी विजय मिळविला. परशुराम हे ब्रह्मचारी आहेत हे दर्शविणारी काम ही मूर्ती आहे. परशुराम सप्तचिरान जीवांपैकी एक आहेत. त्यांनी मृत्यूवर विजय मिळविला हे दर्शविणारी काळ ही मूर्ती आहे. या दोन्हीवर विजय मिळवणारे परशुराम मध्यभागी आहेत. मूर्तीशास्त्राप्रमाणे ज्याच्यावर विजय मिळविला त्या शक्ती छोट्या आकारात कडेला दाखवाव्या म्हणून काम, परशुराम व काळ अशा 3 मूर्ती आहेत. किंवा उत्पत्ती, स्थिती व लय, ज्यांच्याकडे नवनिर्मिती करण्याचे, पालन करण्याचे व वेळ प्रसंगी संहार करण्याचे सामर्थ्य आहे असे भगवान श्री परशुराम आहेत. परशुराम यांची मूर्ती चतुर्भुज आहे. त्यांचा उजवा हात वरदहस्त आहे. वरील उजव्या बाजूच्या हातात चंद्रबाण आहे. डाव्या बाजूच्या खालील हातात परशु आहे व वरील हातात धनुष्य आहे. कामदेव यांची मूर्ती देखील चतुर्भुज आहे. वरील उजव्या हातात दंड आहे व वरील डाव्या हातात कलश आहे. उर्वरित दोनही हात जमिनीकडे दान देणारे आहेत. काळदेवतेची मूर्ती देखील चतुर्भुज आहे. वरील उजव्या हातात परशु आहे व वरील डाव्या बाजूच्या हातात मृग आहे. मृग हा काळाप्रमाणे चंचल प्राणी असतो. त्यावर बंधन ठेवणारे असे परशुराम आहेत. उर्वरित दोन्ही हात जमिनीकडे दान देणारे आहेत. भगवान श्री परशुराम, काम, काळ व देवी रेणुका मातेची मूर्ती काळ्या पाषाणातील असून श्री सिद्धिविनायक यांची मूर्ती संगमरवरी आहे. देवी रेणुका मातेची मूर्ती चतुर्भुज आहे. वरील 2 हातात कलश, डाव्या हातात सहस्रार्जुन राजाचे शीर व उजवा हात वरदहस्त आहे. रेणुका मातेचे मंदिर हे भगवान श्री परशुराम यांच्या मंदिराच्या मागील बाजूला आहे. देवी रेणुका माता परशुरामांच्या माता असून सदैव त्यांच्या पाठीशी आशीर्वाद द्यायला उभ्या आहेत. देवी रेणुका माता या साक्षात पार्वती मातेचा अवतार आहेत. हे मंदिर हे यादवकालीन असून या मंदिरावर शिलालेख, दशावतार, गंडभेरुंड, शरफ इत्यादी दगडी शिल्प कोरलेली आहेत. भगवान श्री परशुरामांच्या मंदिराच्या समोरच श्री हनुमान यांचे मंदिर असून या मंदिरात दक्षिणाभिमुख मारुतीराय यांची मूर्ती आहे. ही मूर्ती समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केली असून भारतवर्षात स्थापन केलेल्या एकूण 1100 मूर्तींपैकी ही एक मूर्ती आहे. हे मंदिर पुरातन असून या मंदिरावर दगडी शिल्प, गंडभेरुंड, नंदी, सवत्स, धेनू इत्यादी दगडी नक्षीकाम केलेले आहे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेश यांचे आवाहन करण्यात येते. त्याचप्रमाणे भगवान श्री परशुराम मंदिराचे जीर्णोद्धारापूर्वी श्री सिद्धिविनायकाचे मंदिराचे बांधकाम करण्यात आले व श्री सिद्धिविनायक यांची स्थापना करून भगवान श्री परशुराम मंदिराचा जीर्णोद्धार 17व्या शतकात करण्यात आला. श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या स्थापनेला छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे स्वतः उपस्थित होते. श्री सिद्धिविनायक यांची मूर्ती संगमरवरी आहे. मंदिराचे बांधकाम पुरातन असून मंदिरावर दगडी नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या मागील बाजूला गजांत लक्ष्मी म्हणजेच 5 तोंडाची कामधेनू
यांचे शिल्प कोरलेले आहे. या पर्वतावर सदैव पाणी उपलब्ध राहावे म्हणून भगवान परशुरामांनी गंगा मातेची प्रार्थना केली व आता जेथे कुंड आहे त्या ठिकाणी बाण मारून संतत झरा निर्माण केला व तेथे जे तीर्थकुंड तयार झाले त्या बाणगंगेच्या काठी गंगा मातेच्या मंदिराची उभारणी झाली. या कुंडातील पाणी कधीच आटत नाही व चविष्ट आहे. ग्रामस्थ वर्षानुवर्षे पिण्यासाठी हेच पाणी वापरत असत. भगवान परशुराम यांच्या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात देवी रेणुका माता मंदिराजवळ हे कुंड आहे. ब्रह्मेंद्र स्वामी यांचे मूळ नाव विष्णुपंत कुलकर्णी. मूळ गाव दहिगाव, राजूर, बीड. जन्म 1649. हे गणपतीचे भक्त होते. ब्रह्मेंद्र स्वामी गोदावरीच्या काठाने तीर्थाटन करीत असताना भगवान परशुराम महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत आहेत असा दृष्टांत त्यांना झाला. स्वामी चिपळूण जवळच्या धामणी या गावी म्हणजे आजच्या परशुराम क्षेत्रात आले व येथे एका गुहेमध्ये तपश्चर्या केली. 1708 मध्ये त्यांनी अगदी छोट्याशा असलेल्या परशुराम मंदिराच्या जीर्णोद्धाराला सुरुवात केली. स्वामींनी 1718 पर्यंत परशुराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले. मारुती मंदिर, रेणुका मातेचे मंदिर, बाणगंगा तलाव, गंगा मातेचे मंदिर हे सर्व संकुल स्वामींनी पूर्ण केले. यात्रेकरूंसाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या. ऋषी जमदाग्नींच्या आश्रमात कामधेनूचा वास होता. भगवान श्री परशुराम यांचे जीवनचरित्रात देखील गायीचे अनेक संदर्भ आढळतात. श्री क्षेत्र परशुराम येथील मंदिरामध्ये असलेले स्वयंभू स्थान देखील एका गायीमुळे सापडले आहे. म्हणूनच मंदिराच्या प्राकारात कृतज्ञतेपोटी गोशाळा सुरू करण्यात आली असून येथे देशी गायीचे पालन केले जाते. वेदांमध्ये उल्लेख केलेल्या 27 नक्षत्रांचे 27 आराध्य वृक्ष व 9 ग्रहांचे 9 आराध्य वृक्ष मंदिर परिसरात लावण्यात आलेले आहेत. हे सगळे वृक्ष आयुर्वेदिक असून धार्मिक कार्यात यातील काही वृक्षांचा हवन, पूजन इत्यादीसाठी उपयोग केला जातो. आध्यात्मिक मान्यतेनुसार जन्म नक्षत्राच्या आराध्य वृक्षाच्या खाली बसून आपल्या कुलदैवतेचे स्मरण केल्यास जन्म नक्षत्राचे बळ आपल्याला लाभते. परशुराम मंदिराजवळच श्री शंकराचे मंदिर आहे. हे मंदिर स्वयंभू आहे. तसेच जवळच दत्त मंदिर देखील आहे. वेळेअभावी हे दोन्ही मंदिर मी तुम्हाला दाखवू शकलो नाही, त्यासाठी क्षमस्व. मित्रांनो, आजचा व्लॉग मी इथेच संपवत आहे. जर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि मित्रांनो, चला भेटूया आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हरे कृष्णा.